50-50 कोटीला विकले गेलेले 4 खासदार मुंबईत उतरले असं म्हणत खासदार संजय राऊत यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत खोचक टोला लगावलाय। भेदरलेल्या नजरेनं सशस्त्र पोलीस गराड्यात खासदार बाहेर पडले। चित्रगुप्तानं पापांचा हिशोब लिहायला सुरुवात केली आहे असंही संजय राऊत म्हणतायत। संजय राऊतांनी केलेली ही एक्सपोस्ट आपण पाहतोय। खरं तर यापैकी 2-3 खासदार पुन्हा आपल्या पक्षात येतील अशी त्यांना आशा होती, पण तसं काही झालं नाही आणि अखेर आज सगळे खासदार शिंदेंबरोबर असल्याचं स्पष्ट झालं। त्यापैकी 4 खासदार मुंबईमध्ये पोहोचलेले आहेत। एकनाथ शिंदे यांच्या नंदनवन निवासाने ते दाखल झालेत आणि याच पार्श्वभूमीवर संजय राऊतांनी केलेली ही एक्सपोस्ट 50-50 कोटीला विकले गेलेले हे सगळे खासदार आता मुंबईमध्ये उतरलेत असं त्यांनी एक्सपोस्ट करत म्हटलंय। त्यांनी नेमका एक्सपोस्टमध्ये काय म्हटलं आपण पाहूया। 50-50 कोटीला विकले गेलेले 4 खासदार मुंबई विमानतळावर उतरले। भेदरलेल्या नजरेनं सशस्त्र पोलीस गराड्यात हे खासदार बाहेर पडले। चित्रगुप्तानं पापांचा हिशोब लिहायला सुरुवात केली अशा शब्दात संजय राऊत यांनी एक्सपोस्ट केली आहे। यांची पुढची पिढी सांगेल, मेरा बाप गद्दार था, मेरा पती गद्दार था, मेरा नाना गद्दार था अशा शब्दात संजय राऊत यांनी गंभीर टीका केली आहे। बंडखोरी केल्याचं जेव्हा समोर आलं तेव्हा संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत यांना दिसतील तिथे तुडवा अशा शब्दात आक्रमक भाषा वापरली होती आणि त्यानंतरच भेदरलेल्या नजरेनं सशस्त्र पोलीस गराड्यात हे खासदार बाहेर पडल्याचं संजय राऊत यांनी एक्सपोस्टमध्ये नमूद केलं आहे।